नमस्कार मित्रांनो. आज थोडंसं इतिहासामध्ये डोकावून पाहूया. शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये न्यूटनचा काय अनुभव होता. एक अतिशय जगद्विख्यात शास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणितशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ याच्या संदर्भामध्ये 1720 साली असं काय घडलं होतं आणि त्या वर्षी साऊथ सी बबल नावाचं एक प्रकरण घडलं होतं. त्याच्याशी न्यूटनचा काय संबंध आहे आणि त्या वर्षाला आर्थिक घातवर्ष म्हणून का ओळखलं जातं, या संदर्भामध्ये आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर मित्रांनो, बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की एक शेअर घेतला आणि तो शेअर थोडासा वाढला की तो आपण विकून टाकतो आणि विकल्यानंतर तो शेअर परत वरती जातो. त्यावेळेला आपल्या मनामध्ये कुठेतरी फिअर ऑफ मिसिंग आऊटची भावना निर्माण होते. तर हीच भावना न्यूटनच्या मनामध्ये सुद्धा 1720 साली निर्माण झाली होती आणि त्यातून काय घडलं हे आपण थोडक्यात पाहूया. तर मित्रांनो, 1711 साली साऊथ सी या कंपनीची इंग्लंडमध्ये स्थापना झाली. तर मित्रांनो, 1720 सालाच्या सुरुवातीला साऊथ सी या कंपनीच्या शेअरचा जो भाव होता तो 100 ते 125 पाऊंड एवढा होता. तर तो जुलैमध्ये 900 ते 950 पाऊंड एवढा झाला आणि परत तो सप्टेंबरला 200 पाऊंड वरती आला. यालाच साऊथ सी बबल असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, या साऊथ सी बबलच्या आधी न्यूटनची जी एकूण संपत्ती होती ती साधारणतः 30,000 पाऊंड इतकी होती. म्हणजे आजच्या काळामध्ये विचार केला तर 1000 ते 1200 कोटी इतकी त्याची संपत्ती होती आणि ब्रिटनमधल्या 1% उच्चवर्गीय लोकांमध्ये त्याची गणना होत असे. तर मित्रांनो, साधारणतः याला 1720ला घातवर्ष म्हणून का ओळखलं जातं, तर जो शेअरचा भाव 130 होता सुरुवातीला, तो नंतर वाढत जाऊन 950पर्यंत गेला साऊथ सीचा आणि तो परत 200वरती आला. तर साधारणतः न्यूटनने वर्षाच्या सुरुवातीला साऊथ सी कंपनीचे खूप सारे शेअर्स घेतले आणि ते साधारणतः 100 ते 150 पाऊंड या किमतीवरती घेतले आणि जवळपास निम्मी गुंतवणूक त्याने स्वतःची साऊथ सीच्या शेअरमध्ये केली आणि त्याची बाकीची गुंतवणूक ही ब्रिटिश सरकारचे रोखे आणि बँक ऑफ इंग्लंडच्या शेअरमध्ये होती. तर मित्रांनो, काही कारणामुळे त्याने जेव्हा सुरुवातीला हा शेअर घेतला 100 ते 150 पाऊंडाच्या दरम्यान, तर काही एक लेख प्रकाशित झाला, त्यामध्ये निगेटिव्ह सांगण्यात आलं या कंपनीबद्दल. त्यावेळेस न्यूटनने एप्रिलमध्ये हे शेअर विकण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्याचे शेअर टप्प्याटप्प्याने 350 ते 400 पाऊंडच्या दरम्यान ते विकून टाकले आणि त्यामध्ये त्याला खूप सारा नफा झाला. जवळपास त्याला 9,000 पाऊंड इतका नफा झाला. परंतु यानंतर काय झालं की तो शेअर परत वाढायला लागला. तो शेअर काही कमी झाला नाही. तर तो शेअर जवळपास जून जुलैमध्ये 700 ते 800 पाऊंडच्या दरम्यान गेला. त्यावेळेस न्यूटनला कुठेतरी फिअर ऑफ मिसिंग आऊट, आपण या शेअरमध्ये का नाहीत, आपण ही चूक का केली, असं वाटायला लागलं आणि त्यामध्ये त्याने परत एकदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि 700 ते 800च्या दरम्यान त्याने खूप सारा पैसा या शेअरमध्ये लावला. परंतु यानंतर दुर्दैवाचा फेरा जो म्हणतो आपण तो सुरू झाला आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये या शेअरचा भाव 200 ते 250 पाऊंड इतका झाला आणि अजून तोटा नको म्हणून खूप मोठा तोटा सहन करून न्यूटन या शेअरमधून बाहेर पडला. म्हणजे मित्रांनो, जवळपास त्या काळामध्ये न्यूटनला 20,000 पाऊंड इतकं नुकसान सोसून या शेअरमधून बाहेर पडावं लागलं. तर त्यावेळेस न्यूटनने सांगितलं होतं की आय कॅन मेजर द मास ऑफ हेवनली बॉडीज बट आय कॅनॉट काउंट द मॅडनेस ऑफ पीपल. तर मित्रांनो, न्यूटन ज्याची 30,000 पाऊंडांची 1720 पूर्वी संपत्ती होती, ती संपत्ती खूप जास्त प्रमाणामध्ये कमी झाली आणि हे घडलं आहे त्याच्या वयाच्या 80व्या वर्षी घडलं आहे. म्हणजे काही तारुण्यामध्ये घडलं आहे अशातलाही काही प्रकार नाही आहे. तर विचार करा मित्रांनो,
न्यूटनसारख्या शास्त्रज्ञाला देखील शेअर मार्केटमध्ये अशा प्रकारच्या अनुभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. तोही मनुष्यच होता. षड्रिपू गुणांचा त्याच्यामध्येही समावेश होता आणि कुठेतरी त्याच्यामध्ये जी हाव निर्माण झाली आणि ती हाव त्याला परत एकदा शेअर विकत घेण्यासाठी बाध्य केलं त्या गोष्टीने आणि त्यामध्ये त्याचा खूप सारा लॉस झालेला आहे. तर मित्रांनो, थोडंसं इतिहासामध्ये आज आपण डोकावून पाहिलं. सोमवारपासून परत एकदा मार्केट सुरू होईल, तेव्हा आपण नव्याने त्याचे अपडेट पाहूयात. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.